जलगांव में गौवंश की अवैध तस्करी और गैर कानूनी कटाई खिलाफ जामनेर पुलिस और पुलिस परिषद प्रशासन ने मिलकर जोरदार एक्शन लिया है। गुप्त सूचना के आधार पर चलाए गए इस स्पेशल अभियान में पुलिस ने ताबड़तोड़ छापेमारी करते हुए 67 गौवंश मवेशियों को तस्करों के चंगुल से आजाद कराया। ये पूरी कार्रवाई पुलिस अधीक्षक श्रीकांत ध्युरे और अपर पुलिस अधीक्षक अशोक नखाते के मार्गदर्शन में एसडीपीओ बाबू रोहोम के नेतृत्व में अंजाम दी गई। जामनेर सीओआरटी और फतेहपुर टीमों ने नगर परिषद के साथ मिलकर शहर के घोड़पीर बाबा घरकुल, मदनी नगर, इस्लामपुरा और पहुर गली जैसे संवेदनशील इलाकों में एक साथ छापे मारे। छापेमारी के दौरान करीब 6,10,000 रुपए की कीमत के 67 मवेशी बरामद किए गए। एक जगह पर गौवंश का मांस भी मिलने से हड़कंप मच गया। पुलिस ने सभी मवेशियों को सुरक्षित कब्जे में लेकर जलगांव की गौशाला में भेज दिया है, जहां उनका पालन पोषण किया जाएगा। वहीं आरोपियों के खिलाफ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 के तहत जामनेर पुलिस स्टेशन में 5 गंभीर मामले दर्ज किए गए हैं। इस ऑपरेशन में पुलिस के साथ नगर परिषद के स्वास्थ्य विभाग और सफाई कर्मियों ने भी अहम भूमिका निभाई, जिससे पूरी कार्रवाई सफल रही। पुलिस अधीक्षक श्रीकांत ध्युरे ने साफ कहा है कि जिले में कानून व्यवस्था बनाए रखने और अवैध गतिविधियों पर लगाम लगाने के लिए ऐसे धड़ाकेबाज अभियान आगे भी जारी रहेंगे। अब जो जानवर 10-15 हजार का आता मी एकदा तेच सांगितलं, तुम्ही तेच प्रश्न मला विचारणार, तर मी सांगितलं ना, या तुम्ही माझ्यासोबत आपण समोर समोर बोलू. ठीक है। आता तुम्ही परत तेच प्रश्न विचारणार. ये हमेशा का है ना, उसका एक टाइम का नहीं ना बापना का। त्याच्यावर कोणी कारवाई करत नाही साहेब. तुम नगरपालिका के ताबे में रखो। जो कायद्याच्या विरोधात काम करतो त्याच्यावर कोणी काही कारवाई करत नाही. गरीब लोकांना त्याचा भुर्दंड भरावा लागतो. जाने को हम जानवर देने को हम हमारे हाथ से बांध के देंगे तुमको। अरे तुम्ही कशाला बांधून देता, आम्ही घेऊन जातो ना. आणि तुम्ही या पोलीस स्टेशनला माझ्यासोबत, मी काय कधी कारण की प्रॉब्लेम हाच आहे साहेब, तिकडे जनावरं कोणी परत करत नाही, गरीब लोकांचे नुकसान होतात. एवढे त्यांना पैसे मागितले जातात की आज सिर्फ अपना डेली का 500 रुपये खाओ के मांगता। पण ठीक आहे, मी काय सांगतो, मी पोलीस वो एक आरएल का नौकर आज मालदार हो गया उसकी, उसका धंधा है ये। नगरपालिका का कोलवाड़ा काय अपना नगरपालिकेचं कोलवाडा का कारण की साहेब आपल्याकडे? एवढे 40-45 जनावर. अरे 10 ठेवा तुमच्याकडे, पण तुमचं बरं आता कोलवाडा एक मिनिट, आता इथं आपण बोलून काही होणार नाही. मी जे आहे काय होतं, ठीक आहे, आम्ही सहकार्य करतोय. ऐका, आपलं ऐकलं समजलं. झालं नाही. आता कायदा आहे म्हणून आम्ही चालू. बरोबर. आता 28 तारखेला पूर्ण भारतात बकरी ईद सण हा उत्साह साजरा होत असतो. आम्ही 1960चा जो कायदा आहे, प्राणी अधिनियम, यानुसार गोहत्यास बंदी म्हणण्यापेक्षा गाय आणि वासरू म्हणजे गोरा आणि गाय याला आपण बळी देऊ शकत नाही. तर त्या आधारे एक बातमी भेटली होती जामनेरमध्ये, त्या बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जनावर आणलेले आहे. सदरची गोष्ट ही वरिष्ठांना सांगितली आम्ही. त्यानुसार आज 5 ते 6 ठिकाणी आम्ही कारवाई करून जवळजवळ 65 जनावर ताब्यात घेतलेले आहेत. यामध्ये गाई वासरू किती आहेत सर, आणि इतर जे कोणते जनावर आहेत? ती संख्या आपण आला नाही अजून, दाखल करताच्या वेळेसच ती संख्या जेव्हा आपण सर्व होती ते तुम्हाला तेव्हा कळवलं. हे सगळे जनावर कत्तलीसाठी आणले गेले होते का? याची काही माहिती भेटली का सर? त्याची माहिती भेटली होती आम्हाला गुप्त बातमीदाराकडनं. असे जनावर जे बकरी ईद आहे त्यासाठी बळी देण्यासाठी आणलेले होते. यात किती आरोपी करण्यात आलेले आहेत? आरोपीची संख्या अजून निश्चित झाली नाही. गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे. ज्यावेळेस गुन्हा दाखल होईल त्यानंतर आपण सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित देण्यात येईल. गाईंना कुठे पाठवण्यात आले सर? गाई आणि जे वासरू गोरे वगैरे ते आपण बापना गोशाळेत पाठवले तिथे, कारण मोठी शाळा आहे आणि ठेवण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित असल्याने आपण त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले. सर, जामनेरमध्ये कुठल्या कत्तलखान्यासाठी परवानगी आहे का? कुठे गाय किंवा इतर जनावर? जामनेरमध्ये आपल्याकडं कुठेही अधिकृत कत्तलखाना नाही आहे. टेम्परवरी ज्यावेळेस प्रोग्राम असतात त्यावेळेस शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना परवानगी देण्यात येत असते. सदर या गायी सर ज्या शेतकऱ्यांच्या असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांना कशा प्राप्त होतील? जे गायी आणि बैल आहेत तर त्या त्यांना कशा मिळतील? नाही, असं जर काही आढळलं तर आपण निश्चितच त्यांच्यावर पण अन्याय होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य असे सर, जे जनावर आपण जप्त केलेले त्यात काही चोरीचे जनावर आहेत का? असं काही आपण तपास केलेला आहे किंवा चौकशी करणार आहोत? तर त्या अनुषंगाने पण तपास करू. चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. त्या अनुषंगाने पण आपण तपास करू
आणि जर खरोखर एखाद्या शेतकऱ्याचं जर असेल का जो शेतीसाठी वापरतो घरचं पशुधन, तर आपण त्याचा पण विचार करू, सगळ्या बाबींनी तपास करू. यापुढे अशा घटना होऊ नये त्यासाठी आपण जामनेरवासियांना काय आवाहन करू इच्छितो? माझं तर सर्व मुस्लिम बांधवांना आव्हान आहे का आपण जे शासनाने जे दिलेलं आहे त्याचाच बळी द्यावा, इतर प्राण्यांचा बळी देऊ नये. दिल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, काही इंस्टाग्रामवर कोणी जर काही अफवा पसरत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.